नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 2ची सेमीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. पार्ट 1 ओरल प्रॅक्टिकल. टेल द फॉर्म्युले. शिक्षक फॉर्म्युला विचारतील. एरिया, व्हॉल्यूम, सरफेस एरिया, एक्सपान्शन फॉर्म्युला. एनी 5 मार्क्स. Question number 2, find area of irregular figure by using graph paper. Any 2, 5 marks. आणि part 2 written 50 marks साठी आहे. Question number 3A, filling the blanks 4 marks. 7b minus twice b is equal to 5b. Second, the segment of equal lengths are congruent segment. Third, the perpendicular drawn from the center of a circle to its chord bisect the chord. Fourth, the measure of the space occupied by a solid is called the volume of the solid. B question, solve the following equation 4 marks. 9x minus 4 is equal to 6x plus 29. 9x minus 6x is equal to 29 plus 4. 3x is equal to 33. 33ला 3ने डिवाइड केलं. x इज इक्वल टू 11 उत्तर येत आहे. सेकंड, 13x मायनस 5 इज इक्वल टू 3/2. छेदामध्ये 2 असल्यामुळे इकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर गुणाकार होणार आहे. 2 कंसात 13x वजा 5 बरोबर 3. गुणाकार केला. 26x मायनस 10 इज इक्वल टू 3. -10 इकडे आला, प्लस झाला 13. 26ने डिवाइड केलं 13ला, आन्सर 1/2. Next question, see lengths of the diagonals of a rhombus are 15 cm and 24 cm. Find its area, 2 marks. Area of rhombus is equal to 1/2 into diagonal first into diagonal second. 1/2 into पहिला डायगोनल किती आहे 15 म्हणून 15 इंटू सेकंड 24. 24ला 2ने डिवाइड करायचं आहे, 12 आलं, म्हणजेच 15 इंटू 12, आन्सर 180 स्क्वेअर सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, इन अ सर्कल विथ सेंटर पी chord AB is drawn of length 13 cm. Segment PQ perpendicular chord AB, then find length QB. Length QB is equal to 1/2 into length AB. AB परपेंडिक्युलर आहे PQला, म्हणून QB is equal to 1/2 into 13. 13ला 2ने डिवाइड केलं, 6.5 आले, आन्सर QB is equal to 6.5 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन B, एरिया ऑफ अ सर्क्युलर ग्राउंड इज 3850 स्क्वेअर मीटर. फाइंड द रेडियस ऑफ अ सर्क्युलर ग्राउंड. एरिया ऑफ सर्क्युलर ग्राउंड πr². एरिया दिलेला आहे 3850 इज इक्वल टू 22/7 इंटू r². आता 7 इकडे डिवाइड असल्यामुळे तिकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल. 22ने 3850ला डिवाइड केलं, आन्सर 175 आलं. त्याला 7ने मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर r² इज इक्वल टू 1225. स्क्वेअर रूट काढले, r इज इक्वल टू 35, म्हणजेच रेडियस 35 सेंटीमीटर आलेली आहे. सी क्वेश्चन, अजय's वेट इज 4 times द वेट ऑफ हिज यंगर ब्रदर. फाइंड हिज ब्रदर वेट ऑफ सम ऑफ देअर वेट्स इज 80 किलोग्राम. लेट द वेट ऑफ अजय's यंगर ब्रदर बी m kg. अजय वेट 4m. फ्रॉम द गिव्हन इन्फॉर्मेशन m plus 4m इज इक्वल टू 80. 5m इज इक्वल टू 80. 80ला 5ने डिवाइड केलं, m इज इक्वल टू 16. आन्सर अजय's ब्रदर वेट 16 किलोग्राम. डी क्वेश्चन, स्टेट द टेस्ट बाय विच ट्रायंगल इन इच पेअर आर कॉन्ग्रंट. 2 मार्क्स. दिलेला डायग्राम पहा. यामध्ये राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे M आणि D. MNला साईड FD आहे आणि LNला FE आहे, म्हणजेच SAS टेस्ट किंवा हायपोटेनियस टेस्टसुद्धा असू शकते, कर्णभुजा कसोटी. सेकंड डायग्राम
SSS टेस्ट आहे. क्वेश्चन राईट SS टेस्ट 2 मार्क्स. इफ 3 sides of one triangle are equal to the corresponding 3 sides of another triangle, then the two triangles are congruent. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 डिवाइड. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भागाकार करायचा आहे. उत्तर लिहून दिलेलं आहे, तुम्ही भागाकार करू शकता. फर्स्ट आन्सर पहा y+6 अँड सेकंड आन्सर 4m - 2 + 4/3m. नेक्स्ट क्वेश्चन B. द पॉप्युलेशन ऑफ अ सिटी इन्क्रीजेस ॲट compounding rate of 8% per year. Find the population in the year 2010 was 2,50,000. is equal to 2,50,000. R is equal to 8%. T is equal to 2 years. फॉर्म्युला लिहायचा. अमाऊंट इज इक्वल टू P ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट कम्प्लिटेड रेस टू N. दिलेल्या किमती लिहायच्या. 1 + 8/100चं कॅल्क्युलेशन केलं, 1.08 आलेलं आहे. स्क्वेअर असल्यामुळे 2 वेळा गुणाकार केला, त्याचा गुणाकार 1.1664 आला. त्याने 2,50,000ला गुणाकार करायचा आहे. उत्तर 2,91,600 पॉप्युलेशन येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन C. साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर सेंटीमीटर, 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर अँड 42 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, परंतु हा राईट अँगल ट्रायंगल नाही. तिन्ही बाजू दिलेल्या आहेत, त्यामुळे इथं हिरोचा फॉर्म्युला वापरायचा आहे. ABच्या किमती लिहा. सेमी पेरिमीटर काढा, अर्धा परिमिती, ती येते 63. दिलेल्या तिन्ही बाजूंची बेरीज करायची आणि त्याला 2ने डिव्हाइड करायचं आहे. इथं डिव्हाइड करून दाखवलेलं आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल रूटमध्ये S कंसात S - A, S - B, S - C. फॉर्म्युला लिहायचा आहे. दिलेल्या किमती टाकायच्या आहेत. पहा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. दिलेल्या किमती लिहिलेल्या आहेत. कॅल्क्युलेशन केलं. 63 × 18 × 24 × 21. त्याचं फॅक्टर पाडलेले आहेत आणि त्यामधून कॉमन नंबर काढायचे आहेत. 9, 7, 2, 2 आणि 3 कॉमन नंबर निघत आहेत. त्यांचा गुणाकार केला, मल्टिप्लिकेशन आलं. 756 स्क्वेअर सेंटीमीटर. इथे बाजूला आन्सर लिहून दिलेला आहे, व्यवस्थित पहा. नेक्स्ट क्वेश्चन D. फाइंड रेडियस ऑफ सिलेंडर इफ इट्स कर्व सरफेस एरिया इज 660 स्क्वेअर सेंटीमीटर अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. कर्व सरफेस एरिया टॉईस πRh. दिलेल्या किमती लिहिल्या. 7 डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि छेदामध्ये 2 × 22 × 21. आता 660 22च्या टेबलमध्ये आहे, त्याला डिव्हाइड करा आणि 30 × 7 त्याला पुन्हा 2 × 21ने डिव्हाइड करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 5 आन्सर येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6A. द फॉलोइंग टेबल शोज द इलेक्ट्रिसिटी इन युनिट्स used by 25 families of Rampur village in a month of May. Complete the table and answer the following questions. टेबल पहा, दिलेला आहे. टेबलचं व्यवस्थित निरीक्षण करा. इलेक्ट्रिसिटी युनिटमध्ये दिलेले आहे. नंबर ऑफ फॅमिली म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. FI × XI म्हणजे 30 × 7 210, 45 × 2 90, 60 × 8 480, 75 × 5 375, 90 × 3 270. नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी किती आल्या? 25 आलेल्या आहेत. सिग्मा FI XI किती आलेला आहे? 1425. त्यावर आधारित क्वेश्चन विचारलेले आहेत. हाऊ मेनी फॅमिलीज यूज 45 युनिट्स इलेक्ट्रिसिटी? आन्सर 2. स्टेट द स्कोर द फ्रिक्वेन्सी ऑफ विच इज 575. मीन 1425 डिवाइड बाय 25. आन्सर 57 युनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन B. द लेंथ अँड हाईट ऑफ अ क्युबाइड warehouse is 6 meter, 4 meter and 4 meter respectively. How many cube shaped boxes of sides 40 centimeter,
विल फिल द वेअरहाऊस कम्प्लिटली. व्हॉल्यूम ऑफ वेअरहाऊस कॅल्क्युलेशन केलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ 1 बॉक्स त्याचंही कॅल्क्युलेशन केलेलं आहे. व्हॉल्यूम ऑफ वेअरहाऊसला व्हॉल्यूम ऑफ बॉक्सने डिव्हाइड करायचं आहे. आन्सर 1500 बॉक्सेस. सी क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल 3 मार्क्स. नेम दिलेलं आहे डायग्रॅमचे. पिरॅमिड पेंटॅगॉनल दिलेला आहे. हेक्झॅगोनल प्रिझम दिलेला आहे. त्याचे फेसेस लिहायचे आहेत. पेंटॅगॉनल पिरॅमिडचे फेसेस 6 आहेत आणि हेक्झॅगोनल प्रिझमचे फेसेस 8 आहेत. आणि व्हर्टायसेस 6 आहेत पेंटॅगॉनलचे, हेक्झॅगोनलचे 12 आहेत. एजेस पेंटॅगॉनलच्या 10 आहेत, हेक्झॅगोनलच्या 18 आहेत. नेक्स्ट क्वेश्चन डी. इन द फॉलोइंग टेबल नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड इन द इयर 2016 and 2017 in 4 towns is given. Show the data with the help of subdivided bar graph. स्केल घ्यायचे. ऑन y ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 प्लांट्स. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इयर दिलेला आहे, टाऊन दिलेले आहेत. बेलापूर, वेलापूर, शिवापूर, रामपूर हे टाऊन आहेत आणि त्यांचे इयरसुद्धा दिलेले आहेत. आलेख वहीवर आलेख काढून पहा. धन्यवाद.